मुंबईतील 40 वर्षांची प्रतीक्षा संपेल. राज्याला सहकाराचा असलेला वारसा यशवंतराव चव्हाणांच्या धर्तीवर सहकार भवनाच्या रूपानं पुढे नेला जातोय. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयानं सहकार भवनासाठी भूखंड. सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी पोलीस मुख्यालयात हजर. पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी दैनंदिन कामाला केली सुरुवात. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून झालेल्या राड्यानंतर तुषार दोशी चर्चेत. सातारा जिल्हा परिषद राड्या प्रकरणी दोषी पोलिसांवरती गुन्हे दाखल करा. अनिल देसाईंची जामिनावर सुटका झाल्यानंतर मागणी. निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी. महाबळेश्वर न्यायालयाकडून पोलिसांना कारणे दाखवा नोटीस. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची 4 एप्रिलला निवड होणार. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती. सभापती निवडीआधी 4 एप्रिलला विशेष सभा होणार. विशेष समिती सभापती पदाच्या निवडणुका घेण्यात येणार. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीचा अहवाल सादर. अहवालामध्ये पार्थ पवारांचा उल्लेख नाही. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटलांसह 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार. तपासात आणखी कोणी दोषी आढळल्यास कारवाई होणार. खारगे समितीचा तपासावर महत्वाचा शेरा. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यावर अंत्यसंस्कार. जयसिंगराव पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. डॉक्टर जयसिंगराव पवार हे आचार्य अत्रे आणि कोल्हापूर भूषण पुरस्कारानं सन्मानित. सोनिया गांधींवर 3 दिवसांपासून सर गंगाराम रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती. सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत चाचण्या सुरूच. बदलापुरात तरुणाला बऱ्याच प्रतीक्षेनंतर गॅस सिलेंडर मिळाल्यानंतर युवकाचा सिलेंडरला नमस्कार. तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणीमध्ये गॅसचा मोठा तुटवडा. गॅस मिळत नसल्यामुळे प्रायव्हेट हॉस्टेल चालकांवर लाकडी भट्ट्या पेटवण्याची वेळ. गॅस तुटवड्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर होत असल्याचा हॉस्टेल चालकांचा आरोप. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम पैठणमधल्या केळी चिप्स उद्योगावर. गॅस टंचाईमुळे उत्पादकांना चुलीवर चिप्स बनवण्याची वेळ. पारंपरिक पद्धतीमुळे चिप्सच्या गुणवत्तेत घसरण झाल्यामुळे विक्रीवरही परिणाम. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.